नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्यानं नाशिकमधील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। नेहमीच धबधबा पाहण्यासाठी फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी सोमेश्वर धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। यामुळे प्रशासनानं पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत। धोका परिक्षेत्रात जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आले। गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असून मराठवाड्याच्या दिशेने हे पाणी झेपावत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक शहरासह जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस पडला। यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे। गंगापूर धरणातून 1160 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि यामुळे नाशिककरांना खुणावणारा सोमेश्वर धबधबा हा प्रवाहित झाल्याचा आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी ही जर धबधब्याची जर दृश्य बघितली तर अतिशय विहंगम अशी ही जी दृश्य आहे ती नेहमीच दरवर्षी पर्यटकांना आणि नाशिककरांना आकर्षित करत असते। हा जो धबधबा आहे या ठिकाणी जर बघितलं तर कातळ आहे आणि या कातळावरून पाणी जे ओसंडून वाहतोय यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। यामुळे प्रशासनाने देखील पर्यटकांनी सोमेश्वर धबधबा बघण्यासाठी येत असताना काळजी घेण्याचं देखील आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। प्रशासनाने देखील या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून ठेवलेलं आहे आणि कुठल्याही पर्यटकाने धोका होईल अशा परिस्थितीत जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।